नमस्कार. आज आतली बातमी या सेगमेंटमध्ये आपण एकूण भूत पिशाच, भटकती आत्मा, अस्वस्थ आत्मा या सगळ्यावरती डिस्कशन करणार नाहीत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरदचंद्र पवार या गटाचे अध्यक्ष शरद पवार या दोघांमध्ये कालपासून जो कलगीतुरा रंगलेला आहे, मला वाटलं त्यावरतीच आपण आतली बातमी हे सेगमेंट केलं पाहिजे. याचं कारण आहे की आतली बातमी या विश्लेषणात्मक कार्यक्रमामध्ये आपण नक्की का असं होतं आहे, याच्या मागे काय होतं आहे, पडद्यामागे काय हालचाली होत आहेत, याचं आपण विवेचन दर्शकांसाठी करत असतो. आता काल ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 सभा घेतल्या, त्यातील पुण्यातील सभेमध्ये सध्या महाराष्ट्रात एका भटकत्या आत्म्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झालेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं. आणि त्यांचं वक्तव्य हे होतं की 45 वर्षापूर्वी इथल्या एका मोठ्या नेत्याने या खेळाची सुरुवात केली. कायम महाराष्ट्र, तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिर झाला. या नेत्यामुळे महाराष्ट्रातील विविध मुख्यमंत्र्यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. आता सर्व जे मतदार किंवा जे महाराष्ट्रातील जनता आहे ती सुज्ञ आहे. नरेंद्र मोदी यांचा रोख हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरतीच होता, ते कळून चुकलेलं होतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे की 4 वर्षापूर्वी ज्यावेळी नरेंद्र मोदी हे त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये बारामतीत येतात, त्यावेळी ते म्हणतात की शरद पवार यांचे बोट धरून मी राजकारणात आलो. आणि आता अचानक त्यांना शरद पवार ही व्यक्ती भटकती आत्मा का वाटू लागली. याचं कारणही तसं असू शकेल, कारण देशात 2 टप्प्यात मतदान झालेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 102 जागांवरती आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 89 जागांवरती मतदान झालं आहे. तिसरा टप्पा हा 7 मे रोजी होतो आहे. आता 543 लोकसभेच्या मतदारसंघापैकी 191 मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आहे. म्हणजे साधारण अजून 350 लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक व्हायची आहे. मात्र ज्या पद्धतीचा फीडबॅक किंवा ज्या पद्धतीचं सर्वे, ज्या पद्धतीचं वोटिंग पर्सेंटेज येत आहे, त्यावरून हा निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फ्रस्ट्रेशन या त्यांच्या सगळ्या वक्तव्यामध्ये दिसतं आहे. म्हणजे ते हिंदीमध्ये एक कहावत आहे बघा की घर का भेदी लंका ढाए, आणि त्याच्या जर थोडंसं आपण ॲड करायचं झालं तर भाजपा को अब कौन बचाए, अशीच परिस्थिती सध्या झालेली दिसते आहे. कारण ज्या पद्धतीने वक्तव्य येत आहेत, म्हणजे मागील 10 वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान आहेत. आताही ते काळजीवाहू पंतप्रधान आहेत आणि 18व्या लोकसभेसाठी मतदान सुरू झालेलं आहे. असं असताना सुद्धा आपली निवडणूक ही कायम म्हणजे ते गोमांसवरती अडकलेली आहे, म्हणजे मांसवरती अडकलेली आहे, मुसलमानवरती अडकलेली आहे, माओवादीवरती अडकलेल्या. आणि राजस्थानमधील पंतप्रधान मोदी यांचं ते मंगळसूत्राचं वक्तव्य बघा, म्हणजे मांस, मुसलमान, माओवादी आणि मंगळसूत्र, हिंदू मुस्लिम याच सगळ्या कोंडाळ्यामध्ये आपण अडकून बसलेलो आहे. आणि कालच उद्धव ठाकरे किंवा 2 दिवसापासून जे उद्धव ठाकरे यांची ज्या काही सभा होत आहेत, म्हणजे मागील पहिल्या टप्प्यापासून निश्चितपणे महाविकास आघाडीच्या ज्या सभा आहेत त्या जोरदार होत आहेत. आता महायुतीच्या सभा जोरदार होत नाहीत का? महायुतीच्या सभा नक्कीच जोरदार होतात. कारण आतापर्यंत साधारण 6 ते 8 सभा, म्हणजे आजसुद्धा 3 सभा महाराष्ट्रामध्ये आहेत, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वेगळ्या सभा. ही असतेवेळी सुद्धा गर्दी खूप असते. मात्र गर्दी आणि जे ॲक्च्युअल होणारं वोटिंग याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मनसे अध्यक्ष जे या निवडणुकीमध्ये त्यांनी बिनशर्त पाठिंबा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी दिलेला, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी 3ऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी कुणी न मागता जो पाठिंबा जर कोणी देऊ केलेला असेल तो आहे म्हणजे राज ठाकरे. म्हणजे राज ठाकरेंच्या सुद्धा सभांना प्रचंड लाखोंची गर्दी होती. मात्र ते मतामध्ये परिवर्तन होत नाही. लोक एक एंटरटेनमेंट शो म्हणून राज ठाकरे यांच्या सभांकडे हे कायम बघत असतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे
भटकती आत्मा अशी का म्हणाली असतील, किंवा त्याला उत्तर देतेवेळी भटकती आत्मा 45 वर्षापासून महाराष्ट्रावरती एक त्याचं एक दृष्टचक्र सुरू आहे. म्हणजे 1995 साली सुद्धा शिवसेना भाजपाचं सरकार अस्थिर करण्याचं त्यांनी काम केलं. 2019मध्ये सुद्धा राज्याच्या जनादेशाचा अवमान करत ते स्वतः सत्तेत आलं. महाराष्ट्र या आत्म्याला बळी पडला असून आता देशही अस्थिर करण्याचं या आत्म्याच्या मनात आहे, असं एक घणाघाती टीका म्हणजे टोकाची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मी ज्याचा थोडा वेळापूर्वी उल्लेख केला, त्या उद्धव ठाकरे यांनी 2 दिवस भाषणात सांगतात की 2014 सालची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉडी लँग्वेज बघा, 2019 सालची बॉडी लँग्वेज बघा, आणि आता 2024ची पहिल्या टप्प्यापासून म्हणजे पहिल्या टप्प्याचं वोटिंग झाल्यानंतर सुद्धा ज्या पद्धतीचं टीका टिप्पणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होते आहे ते पाहता आता कुठेतरी ते फ्रस्ट्रेशन बाहेर येत आहे का. याचं कारण हे आहे की जी भाजपा अब की बार 400 पार असं म्हणत होते, तेच भाजपचे नेते म्हणजे महाराष्ट्रात 45+, मात्र आता परिस्थिती अशी आहे का आपण जो सर्वात पहिला या आतली बातमी या विश्लेषणात्मक कार्यक्रमामध्ये जो पहिला व्हिडिओ केला आहे त्यामध्ये आपण म्हणजे इलेक्शन सुरू झाल्यानंतर पहिला टप्पा ज्यावेळी सुरू होता त्या दरम्यान केलेल्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं होतं की अब की बार 400 पार ते भाजपचं शक्य नाही. महाराष्ट्रातसुद्धा 45+ या त्यांच्या दाव्याला जो काय फुगवलेला फुग आहे त्याला टाचणी लागण्याचं काम सुरू झालेलं आहे. म्हणजे आजपर्यंत म्हणजे हे लाईव्ह सुरू व्हायच्या अगदी 5 मिनिटा अगोदर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांची उमेदवारी एकनाथ शिंदेंकडून जाहीर करण्यात आलं. तसंच उत्तर पश्चिममधून जे पूर्वी शिवसेनेत होते, जे मातोश्रीचे किचन कॅबिनेट मंत्री म्हणून ओळखले जात होते, त्या रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. आता आपला जो विषय आहे भटकती आत्मा ते अस्वस्थ आत्मा, आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 2014 साली भाजपला 282 जागा मिळालेल्या होत्या आणि एकूण जे NDAचं जे काय पर्सेंटेज ऑफ विनिंग सीट होत्या त्या 336 होत्या. म्हणजे भाजपला म्हणजे NDA त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, ज्यामध्ये शिवसेना होती, अकाली दल होते, अनेक पक्ष होते, जे नंतर कालांतराने कमी होत गेले. म्हणजे 282 या जागा त्यांनी स्वबळावर मिळवल्या होत्या. म्हणजे जर जादूचा जर आकडा म्हणजे बहुमताचा आकडा 272 असेल तर 282 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार आलं होतं. तर NDAच्या जागा होत्या 336. आता टोटल वोट्स जर किती मिळाले, एकूण मतदान भाजपला किती केलं असेल तर 31% वोटिंग हे भाजपला झालं होतं आणि NDAला मिळून 38.5% म्हणजे साधारण 7% जास्त म्हणजे 31% त्यामधील म्हणजे 38.5% 31% भाजपला वोटिंग होतं. त्यामुळे केवळ 60% वोटिंग 7% वोटिंग हे NDAच्या इतर घटक पक्षांसाठी होतं. आता आपण 2019 बद्दल बोलूया. 2019मध्ये भाजपने स्वबळावरती नरेंद्र मोदी यांचाच चेहरा दाखवत नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा एकदा प्रोजेक्ट करत 303 म्हणजे थम्पिंग मेजॉरिटी मिळवलेली होती. म्हणजे साधारणपणे म्हणजे कुठल्याही पक्षाला अशा प्रकारचं बहुमत हे म्हणजे राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जे काय मिळालेलं होतं किंवा इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ज्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान झाले किंवा राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ज्यावेळी PV नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यावेळी अशा प्रकारचं बहुमत संपूर्ण देशातून मिळालेलं होतं. मात्र 2014 आणि 2019 मी 2014ची तुम्हाला आकडेवारी सांगितली, 2019मध्ये 303 जागा या भाजपला मिळाल्या होत्या आणि NDAचा जो स्कोर होता तो 353 होता. म्हणजे साधारण 50 जागा या इतर पक्षांसाठी होत्या. NDAला टोटल 45% वोटिंग मिळालं होतं तर भाजपला 37% वोटिंग होतं. म्हणजे बघा 31% 2014ला वोटिंग आहे ते वाढून 37% होतात. 282 जागा 2014ला मिळतात, त्यामध्ये वाढून 21 जागांची त्यामध्ये वाढ होऊन 303 जागा मिळतात. म्हणजे एक प्रकारे 2024ला म्हणून 282 नंतर 303 आणि आता अब की बार 400 पार. आता 400 पार मध्ये भाजप म्हणते आहे की आम्हाला 370 जागा मिळतील, 370 जागा भाजपला आणि अब की बार 400 पार हे बोलण्याचं हे होतं की 31 जागा या आमच्या मित्र पक्षाला मिळतील. आता जे त्यांचे मित्रपक्ष आहेत महाराष्ट्रात 2 मित्रपक्ष आहेत, एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसरे म्हणजे उपमुख्यमंत्री
अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस. मात्र जो काही 30चा आकडा आहे त्याच्यामध्ये या दोघांसाठी त्यांनी मिनिमम 8 जागा आणि मॅक्झिमम 10 जागा पकडलेल्या होत्या. मात्र आता परिस्थिती अशी आहे की शिंदे आणि अजित पवार मिळून कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 6 जागा मिळतील. म्हणजे ज्या 10 ते 12 जागा पकडलेल्या होत्या तिकडेच भाजपला कुठेतरी जागांमध्ये त्यांची जी संख्या आहे ती कमी होते. आता भटकती आत्मा बोलल्यावरती लगेच जर त्याला प्रत्युत्तर जर दिलं नाही, कारण सध्याचं सोशल मीडियाचा जमाना आहे, सध्या 24/7 निवडणुकीचे वातावरण आहे, अशा वेळी मोदींच्या टीकेला जर त्याच जोरामध्ये जर कोण प्रत्युत्तर देत असेल तर महाराष्ट्रातील 2च नेते आहेत. एक म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि म्हणजे उभाटा या पक्षाचे पक्षनेते असलेले उद्धव ठाकरे हे सुद्धा कडाडून एकदम जोराचा प्रतिहल्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती करतायत. आता हे सगळं असतं की त्यांच्या सोबतीला कोण आहे तर शरद पवार आहेत. आणि शरद पवार हे वारंवार म्हणजे कालच शरद पवार यांनी शेवगावमध्ये जी सभा केली त्यामुळे सांगितले की महाराष्ट्राने आता ठोस भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. आणि काल ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यामध्ये त्या भटकत्या आत्माचा उल्लेख केला, आज त्याला उत्तर देते पुण्यामध्ये शरद पवार काय म्हणतायत तेही सुद्धा आपण ऐकून घेतलं पाहिजे. शरद पवार असं म्हणतात की माझा आत्मा अस्वस्थ आहे, हे खरं आहे, पण तो स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. शेतकऱ्यांची दुःख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये गैर काय. सध्या संबंध देशातील लोक म्हणजे संपूर्ण जनता महागाईने त्रस्त आहेत, त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे, त्यासाठी मी 100 वेळा अस्वस्थ होईन. म्हणजे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं की हो माझी भटकती आत्मा आहे, अस्वस्थ आत्मा. अशी भटकती आत्मा अस्वस्थ आत्मा म्हणण्याचं कारण काय होतं तर यामध्ये एक रेफरन्स आपण समजून घेतला पाहिजे. या आतली बातमीमध्ये एक तुम्ही गोष्ट काही समजून घेतली पाहिजे की 1996 साली ज्यावेळी शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी आली त्यावेळी ती संधी त्यांच्याकडून ती हिसकावून घेण्यात आली. म्हणजे काही दिवसापूर्वी प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रसारमाध्यमांशी बोलतो या गोष्टीचा उल्लेख केला होता. आणि आपल्या सर्वांना कल्पना असेल की त्यानंतर म्हणजे HD देवेगौडा असू देत किंवा इंद्रकुमार गुजराल हे त्यावेळी पंतप्रधान झाले. आणि त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती असेल की अटल बिहारी वाजपेयी हे देशाचे 10वे पंतप्रधान झाले. सुरुवातीचा त्यांचा काळ 13 दिवसाचा होता, त्यानंतर 13 महिन्याचा आणि 1999 ते 2004 पर्यंत त्यांनी 5 वर्ष संपूर्ण कार्यकाळ केला. आता ही भटकती आत्मा अस्वस्थ आत्मा बोलण्याचं कारण काय होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तर शरद पवार यांना पंतप्रधान व्हायचं आहे, हे काय लपून राहिलेलं नाही. ही जी इंडिया आघाडी जी काय बनली किंवा महाविकास आघाडीचं सरकार होतं ती त्याचं थोडंसं ट्रायल होतं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. याचं कारण हे आहे की देशभरात ज्या पद्धतीने भाजपच्या प्रती जे काय जेवढं वोटिंग झालं पाहिजे तेवढं वोटिंग होत नाही. आणि भाजपचे नेते, भाजपचे पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते हे ज्यावेळी खाजगीमध्ये ज्यावेळी बोलतात त्यावेळी सांगतात की आता 400 पार ही संख्या काय होत नाही आहे, मेजॉरिटी कशी तरी गाठता येईल. हे सांगण्याचं कारण काय तर सर्वाधिक देशभरामध्ये जर सर्वाधिक मोठं राज्य कुठचं असेल तर उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा हवी तेवढी त्यांना मेजॉरिटी मिळेल याबद्दल अनिश्चितता आहे. त्यानंतर दुसरं राज्य आहे म्हणजे स्वतःची राज्य असलेली मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा म्हणजे मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान ज्यांना मामा बोलले जाते, शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली तिथे निवडणुका झाल्या, मात्र मुख्यमंत्री दुसरा बसला. राजस्थानमध्ये सुद्धा तसंच झालं की वसुंधरा राजे सिंधिया या प्रबळ दावेदार होत्या, मात्र त्यांना डावलून त्यांचे पूर्वाश्रमीचे PA असलेल्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं. तर उत्तर प्रदेशमध्ये आदित्यनाथ योगी यांनाही हे वाटतं आहे की जर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर पुन्हा जर सत्तेत आले तर एखाद्या वेळी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा चेहरा बदल होऊ शकतो. त्यामुळे जे शुअर शॉट जी काय राज्य आहेत भाजपसाठी मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथून सुद्धा भाजपचं कमळ हवं तसं फुलेल असं या बाबतीत भाजपचे नेतेच साशंक आहेत.
आता दुसरी एक गोष्ट यामध्ये म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रस्ट्रेटेड झाले आहेत का, असा जो प्रश्न आता विरोधकांकडून निर्माण केला जातोय, त्याचं कारणच ते आहे. याचं कारण हे आहे की उत्तर प्रदेश नंतर जर सर्वाधिक कुठली जर मोठं राज्य असेल ते आहे महाराष्ट्र. तिथे भाजपची आणि मित्र पक्षाची परिस्थिती तेवढी काही चांगली नाही. त्यानंतर बिहारमध्ये नितीश कुमार यांना सोबत घेऊनही भाजपला हवा तो स्कोर गाठता येणार नाही, असे तेथील जेवढे सर्वे येत आहेत, म्हणजे भाजपने केलेले सर्वे असू देत, तेथील सरकारने केलेले सर्वे असू देत, RSSने केलेले सर्वे असू देत, त्या सर्वमध्ये बिहारमध्ये बऱ्या प्रमाणात भाजपला नुकसान होईल असं सांगितले जात आहे. तिसरं जे राज्य आहे सर्वात मोठं म्हणजे महाराष्ट्रानंतर जर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल. आता पश्चिम बंगालमध्ये आपल्या सर्वांना सर्वश्रुत आहे की ममता बॅनर्जी या उघडपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करतात. तृणमूल काँग्रेस ही भाजपला विरोध करते. तिकडे 42 जागा आहेत, म्हणजे महाराष्ट्रात 48 जागा आहेत, पश्चिम बंगालमध्ये 42 जागा आहेत, बिहारमध्ये 40 जागा आहेत, आणि त्यानंतर ज्या राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असलेले एक राज्य आहे ते म्हणजे कर्नाटक. त्या ठिकाणी साधारण 28 जागा आहेत. आता या सगळ्या राज्यांची जर आपण लोकसंख्येची जर गोळाबेरीज केली तर ती साधारण 168च्या घरामध्ये जाते. त्याशिवाय ज्या ठिकाणी भाजपला सर्वात मोठं नुकसान होऊ शकतं ते राज्य म्हणजे दक्षिणेतले केरळ आहे. त्यानंतर दिल्लीच्या जवळील पंजाब आहे, ज्या ठिकाणी आपची सत्ता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकल्यामुळे एक मोठ्या प्रमाणात रोष हा दिल्ली आणि पंजाबमधून भाजपच्या विरोधात मतपेटीतून व्यक्त होऊ शकतो. आणि तिसरं जे राज्य आहे ते तामिळनाडू, तिकडे 39 जागा आहे. त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी म्हणजे जी काही विजयाची जी शाश्वती होती ती थोडीशी कमी होताना दिसत आहे. त्यामुळेच मंगळसूत्र असू देत, हिंदू मुस्लिम असू देत, ते गोमांस असू देत, किंवा मूळ विषय बाजूला ठेवून डेव्हलपमेंट, महागाई, नोकऱ्या यावरती न बोलता हे आता वेगळ्या ठिकाणी निवडणूक व्हायला लागल्या, जिथे कुठे भटकते आत्मा सांगतायत. एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतायत की जर माझ्या वाटेला कोण जर गेला तर देवच त्याचा सत्यानाश करतो. आता अशा प्रकारची जी काही वक्तव्य आहेत की जी वक्तव्ये साधारणपणे आपण एखाद्या म्हणजे दुश्मनाप्रती सुद्धा बोलत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या शरद पवार बोर्ड धरून मी राजकारणात आलो अशा प्रकारचं वक्तव्य आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षापूर्वी केलं होतं. तेच आता नरेंद्र मोदी यांना भटकती आत्मा का वाटू लागले, याचं कारण आहे की कुठेतरी ती फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, कुठेतरी ते नैराश्य आलेलं आहे. आणि गेल्या काही दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा बघा, अमित शहा यांच्या सभा बघा, हे आपण अत्यंत जबाबदारीने एवढ्यासाठीच बोलतो की यापूर्वी भाजपच्या ट्रॅपमध्ये काँग्रेस किंवा विरोधी पक्ष सापडत होता. म्हणजे अनेकदा म्हणजे राहुल गांधी सारख्या नेत्यांना पप्पू म्हणत चिडवत होते आणि त्यातून भाजप हे अत्यंत सॉफ्टली जे काही विनिंग मार्जिन आहे त्याच्यापर्यंत पोहोचत होते. मात्र आता थोडंसं परिस्थिती वेगळी एवढ्यासाठी की 2024 साली संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण बदलणार अशा प्रकारचा जो जोरात प्रचार काँग्रेसकडून केला जातो आहे, त्याच्या ट्रॅपमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा असू दे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, जे नेते आहेत, राजनाथ सिंग असू देत, ते सर्व नेते त्यामध्ये, म्हणजे नितीन गडकरी आणि तर काँग्रेसने 10 वर्षामध्ये ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी 89 वेळा घटना दुरुस्ती केली, अशा पद्धतीचं त्यांना वक्तव्य करायला लागलं. त्यामुळे मला वाटतं की हे फ्रस्ट्रेशन हे त्यामुळेच आहे की जो आकडा सांगितला जातोय तेवढा जर आकडा झाला नाही. याचं कारण हे आहे की जर बहुमतासाठी साधारण 272 जागांची आवश्यकता आहे आणि एकूण जर संपूर्ण देशभरात म्हणजे आतापर्यंत साधारण 191 जागांवरती मतदान झाले, अजून साधारण 350 जागांवरती पुढील 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील साधारण 13 जागांवरती झाले, अजून महाराष्ट्रामध्ये 35 जागांवरचं 3 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. आणि या 3 टप्प्यामध्ये झालेल्या 2 टप्प्यामध्ये आणि उर्वरित 3 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात भाजपची स्थिती जेवढी सांगितली जाते तेवढी काही चांगली दिसत नाही. आता त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रावरती जी काय भटकती आत्मा आहे
त्याचा उल्लेख करतात. त्या भटकती आत्मासुद्धा म्हणजे ती भटकणारी आत्मासुद्धा पुन्हा एकदा त्याचा पलटवार करते, सांगतात हो मी भटकती आत्मा आहे आणि मी अस्वस्थ का आहे, तर अस्वस्थ मी शेतकऱ्यांसाठी आहे, अस्वस्थ मी महागाईमुळे आहे, अस्वस्थ मी बेरोजगारीमुळे आहे. त्यामुळे मला वाटतं आता या सगळ्याची परिणती बघणं हे होईल की आतापर्यंत म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार अजून त्या पद्धतीने त्यांचा फक्त काका पुतण्यामध्ये जी काही जुगलबंदी सुरू आहे, मात्र जे काही शब्दप्रयोग केले जातात म्हणजे नीच, नालायक अशा पद्धतीचा जो काही शब्दप्रयोग मुख्यमंत्री असू देत, उद्धव ठाकरे असू देत, देवेंद्र फडणवीस असू देत हे वापरतात. आता त्याच्यावरती कळस केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. त्यांनी शरद पवार यांना नाव न घेता महाराष्ट्रावरती 45 वर्षापासून एक भटकती आत्मा आहे आणि ती अस्वस्थ आत्मा महाराष्ट्राला अस्थिर करतात. आता अस्वस्थ असण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलं की शरद पवार का अस्वस्थ आहेत किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना भटकती आत्मा का म्हणाले, तर शरद पवार अस्वस्थ निश्चितच असणार. म्हणजे शरद पवार जर भटकती आत्मा असतील तर अस्वस्थ आत्मा मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी असू शकतील. याचं कारण हे आहे की जे बहुसंख्य किंवा जो काय बहुमताचा जो आकडा आहे तो पूर्ण होताना दिसत नाही. आणि शरद पवार यांचं कित्येक वर्षापासूनचं स्वप्न स्वतः प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आहे की त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे, मात्र 4 किंवा 6 खासदाराच्या जोरावर त्यांना पंतप्रधान होता येणार नाही. आता अजून खूप वेळ बाकी आहे, त्यामुळे नक्की पंतप्रधान कोण होईल, पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील की नाही, दुसरा दावेदार तसा पक्ष कुठला, तसा चेहरा कुठला आहे, याला अजून वेळ आहे. याचं कारण हे की 2च टप्प्यातलं मतदान झालेलं आहे. मात्र भटकती आत्मा, अस्वस्थ आत्मा अशा पद्धतीचं वक्तव्य करून निवडणुकीतला जो काय फोकस आहे तो बदलण्याचं काम हे सर्व पक्षाकडून होत आहे. म्हणजे तो भाजपकडून होत आहे, ते काँग्रेसकडून होत आहे, ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे किंवा समजा शिवसेनेकडून सुद्धा होत आहे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून. त्यामुळे कोणत्याही स्थितीमध्ये राज्यामध्ये पुन्हा यायला पाहिजे, पुन्हा आपला नंबर गेम जास्त राहायला पाहिजे आणि देशात हॅट्रिक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करायचे आहे. कारण त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू जे सलग 17 वर्ष हे पंतप्रधान होते, मोदी 10 वर्ष आहेत, आता पुढील टर्म 5 वर्षाचे आणि सलग 15 वर्ष म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर जर कोण व्यक्ती जर पंतप्रधान होण्याची ज्याला संधी असेल ती संधी आता चालून आलेली आहे नरेंद्र मोदी यांना. त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये हॅट्रिक करायची आहे. म्हणजे इंदिरा गांधी सुद्धा सलग 15 वर्ष नव्हत्या, त्या सलग साधारण 11 वर्ष होत्या. पंडित जवाहरलाल नेहरू हे 17 वर्ष होते आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10 वर्ष आता आहेत. आता पुढे भाजपसाठी किंवा नरेंद्र मोदी यांच्यासाठी काय वाढून ठेवलं आहे हे सांगायला की आपण ज्योतिषी नाही, मात्र ज्या पद्धतीने भाजप म्हणजेच नरेंद्र मोदी, भाजप म्हणजेच अमित शहा या दोघांच्या जोडगोळीवरती संपूर्ण देशाचा प्रचार चालू आहे, ते पाहता भाजपच्या इतर नेत्यांनी सुद्धा या एकूण सगळ्या प्रचारापासून, मगाशी मी ज्यांचे नाव घेतले, शिवराज सिंग चौहान असू देत, वसुंधराराजे शिंदे असू देत, आदित्यनाथ योगी असू देत, नितीन गडकरी असतो, अशा बड्या नेत्या म्हणजे राजनाथ सिंग निवडणूक लढवत आहेत पण ते त्या हिरिरीने भाग घेत नाही, कारण सर्वांचा फोकस नरेंद्र मोदी यांच्यावरती आहे. त्यामुळे मला वाटतं भटकती आत्मा हे जर शरद पवार असतील तर त्या भटकती आत्म्याला पुन्हा सत्तेत न येऊ देण्यासाठी शरद पवार हे काम करत आहेत. त्यामुळे ते सुद्धा अस्वस्थ आत्मा असू शकतील. त्यामुळे मला वाटतं ही जी काय आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे ते अजून देशात 5 टप्पे अजून व्हायचे आहेत आणि राज्यामध्ये 3 टप्पे व्हायचे आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामुळे मला वाटतं हे भटकती आत्मा, अस्वस्थ आत्मा किंवा पंतप्रधान होण्याचं स्वप्न, हॅट्रिकचं स्वप्न किंवा एकदा तरी मला पंतप्रधान पदी बसायचं हे स्वप्न शरद पवार बघतात. आणि जाता जाता एक गोष्ट सांगतो की आपल्या देशामध्ये जे आतापर्यंत म्हणजे आताची जी लोकसभा आहे ती 18वी लोकसभा आहे. ह्या 17 लोकसभेमध्ये सर्वात यंगेस्ट पंतप्रधान, सर्वात तरुण पंतप्रधान कोण असतील होते तर ते होते राजीव गांधी. वयाच्या 40व्या वर्षी म्हणजे इंदिरा गांधी यांची 1984 साली हत्या झाली, त्यावेळी सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांचं नाव पुढे आलं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जी आज जी काही डिजिटल क्रांती दिसते आहे, ज्या काय सगळ्या गोष्टी दिसत आहे, संगणकीकरण दिसत आहे, ती सर्व
राजीव गांधी यांची देण आहे. मी ज्या पद्धतीने सांगितलं की सर्वात तरुण पंतप्रधान, तसंच सर्वात म्हणजे ओल्डेस्ट, मी असं म्हणणार नाही सर्वात म्हातारा पंतप्रधान असं म्हणणं फार चुकीचं होईल, म्हणजे सर्वात ज्येष्ठ पंतप्रधान म्हणजे ते कोण होते, तर ते होते मोरारजी देसाई. ते वयाच्या 81व्या वर्षी ते त्यांना जास्त काळ मिळाला नाही, साधारण 2.5 वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. आपल्या सर्वांना माहिती आहे की 77 नंतर जी आणीबाणीमध्ये इंदिरा गांधी यांचं सरकार गेलं, त्यानंतर जे जनता पार्टीचं सरकार आलं त्याचे ते पंतप्रधान होते आणि वयाच्या 81व्या वर्षी ते पंतप्रधान होते. ते पाहता शरद पवार हे केवळ 84 वर्षाचे आहे, त्यामुळे त्यांनाही ती संधी आहे आणि तो जर रेकॉर्ड जर झाला तर मला वाटतं सर्वात जास्त वयाचे पंतप्रधान म्हणून शरद पवार यांच्या नावावर ते नोंद होऊ शकते. मात्र राजकारणात अशक्य अशी कुठली गोष्ट नसते, म्हणून शरद पवार कायम सांगतात की ते कधी कुठली निवडणूक हे त्या निवडणुकीला हलक्यात घेत नाही. त्यामुळे मला वाटतं हे जे फ्रस्ट्रेशन आहे हे दोन्ही बाजूने फ्रस्ट्रेशन, कारण एकीकडे बघा म्हणजे एकीकडे प्रत्येकजण सांगताय माझी शेवटची निवडणूक आहे, म्हणजे शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले आणि त्याचा दाखला अजित पवार यांनी दिला की ते एखाद्या वेळी म्हणजे प्रचार एकदम टॉलेस्टला गेलेला असेल, म्हणजे प्रचार ज्यावेळी एकदम रंगात आलेला असेल त्यावेळी ते म्हणते माझी शेवटची निवडणूक आहे. इकडे नारायण राणे म्हणतात शेवटची निवडणूक आहे, प्रत्येकाची शेवटची निवडणूक आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत नाही आहे ती त्यांची शेवटची निवडणूक आहे, शरद पवार मात्र म्हणतात. त्यामुळे शरद पवार यांना त्यांच्या शेवटच्या ज्या काही निवडणुकीमध्ये म्हणजे त्यांनी एक प्रकारे स्वतः वक्तव्य केलेलं नाही, मात्र ज्या पद्धतीने विरोधक त्याचा प्रचार करतात ते पाहता पंतप्रधान पदावरती तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना बसू द्यायचं की नाही याच्या मागे जर कोण असेल तर ते आहेत केवळ एकमेव ते म्हणजे शरद पवार. त्यामुळे त्या शरद पवार यांच्यावरतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यामध्ये जिथे शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे आपल्या सर्वांच्या कानावर ते अनेक ते भूतपिशाच गोष्टींसारखी आत्मा भटकती, अस्वस्थ अशा पद्धतीचे अनेक शब्दप्रयोग कानावर पडले असतील. त्यामुळे आतली बातमी या सेगमेंटमध्ये आज तुम्हाला ज्या गोष्टी मी सांगितल्या त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हॅट्रिक करू द्यायची नाही असा चंग शरद पवार यांनी बांधलेला आहे. तर एकूण वोटिंग पर्सेंटेज कमी होणं, भाजपा बाबतीमध्ये निगेटिव्ह वातावरण तयार होणं आणि एकूण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बॉडी लँग्वेज पाहता नैराश्याने तर बोलत नाही त्या पंतप्रधान अशा प्रकारची भाषा, असा प्रश्न आता मतदारांना आणि सुजाण नागरिकांना पडू लागलेला आहे. अशाच प्रकारच्या आतल्या बातम्यांसाठी आपण mymahangar.com लॉग इन करा. आमचं माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आम्हाला X आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.